बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। आजपासून पुढील 5 दिवस नंदुरबारपासून मुंबई, कोकण आणि विदर्भात 19 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। येत्या 24 ते 48 तासात चंद्रपूर आणि गडचिरोलीसह विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। विभागाने याबाबत ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पूर्व विदर्भात 2 दिवस शांत राहिलेले ढग मुसळधार बरसण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे। दिवसरात्र मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी धरणं ओसंडून वाहू लागली आहेत। काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर बऱ्यापैकी धरणं तुडुंब भरली आहेत। मुंबईत कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात येणाऱ्या परिचारिका आणि 7वा वेतन आयोग लागू करण्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय। त्याच्या निषेधार्थ राज्यातील सरकारी रुग्णालयातील जवळपास 30,000 परिचारिकांनी 18 जुलैपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। याचा परिणाम सर्व सरकारी रुग्णालयांमधील आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे। 25 वर्ष झाली तरी देखील 3,427 शाळा आणि 15,571 तुकड्या 40 ते 80% अनुदानावरच थांबलेल्या आहेत। त्यामुळे त्या शाळांवरील शिक्षकांनी 8 आणि 9 जुलैला शाळा बंद ठेवून रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। मात्र 8 आणि 9 जुलैला शाळा बंद राहणार नसल्याचं शिक्षण खात्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। मुंबईतील डबेवाल्यांनाही विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली होती। मुंबईतील शेकडो नोकरदारांना घरचा जेवणाचा डब्बा पोहोचवणारे डबेवाले हे पंढरपुरात दाखल झाले आणि त्यामुळे आज मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद राहणार आहे। मुंबई आणि परिसरातील अन्य भाषिकांना मराठीचे धडे देण्यात येणार आहेत। त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागात यावर्षीच्या संवादात्मक मराठी अभ्यासक्रमाचे स्तर 1 चे वर्ग सुरू झालेत। या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे। पुणे पोलीस दलात लवकरच 1000 पोलीस कर्मचारी दाखल होणार आहेत। शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। सरकारी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारामुळे मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाल्याचा आरोप करत खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे। मुंबईतील राजन काबरानं सीए फायनलमध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। त्यानं परीक्षेत 600 पैकी 516 गुण मिळवलेत। महत्त्वाची बाब म्हणजे राजन काबरानं वयाच्या 22व्या वर्षी फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनल या तिन्ही सीए परीक्षा एकाच प्रयत्नात उत्तीर्ण केल्यात। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। याबाबत पंतप्रधान मोदींनी निर्देश देखील दिलेले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांनी IGOT कर्मयोगी पोर्टलद्वारे वार्षिक ऑनलाईन डिजिटल कोर्स पूर्ण करावेत असे आदेश देण्यात आले। भीमा कोरेगाव दिनी झालेला हल्ला हा सुनियोजित कट होता। मूलतत्ववादी संघटनेनं तो घडवून आणला होता। पोलीस यंत्रणांचं अपयश देखील यातून पुढे आलं आणि या प्रकरणाचा युक्तिवाद आता पूर्ण झालाय। यात शरद पवार, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसह जवळपास 85 जणांची उलट तपासणी करण्यात आली। या प्रकरणी गठीत आयोगाचा अहवाल देखील तयार असून तो लवकरच सरकारला सादर होणार आहे। सोलापूरमध्ये दररोज लाखो विद्यार्थी बसनं शाळा महाविद्यालयामध्ये ये-जा करत असतात। मात्र विविध कारणांनी काही फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात। त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रचंड गैरसोय त्यांची होते आणि यापुढे आता प्रत्येक आगार प्रमुखांनी शालेय फेरी कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले। निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये गडबड करत भाजपनं सत्ता मिळवली आहे असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। त्यालाच पायबंद घालण्याचे उपाय सुचवण्यासाठी काँग्रेसनं समिती गठीत केल्याची माहिती सपकाळ यांनी दिली आहे। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून कोयना धरणातून 2100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पाणी पातळी वाढल्यानं दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलं। दरम्यान गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात 186 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे। मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। नदी नाल्यांना पूर आलाय तर सूर्या प्रकल्पातील धामणी धरण हे 84% भरलंय। धरणाचे 5 दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना
सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील 3 बत्ती बाजारपेठ परिसरात पाणी साचलं। पावसामुळे अनेक छोट्या मोठ्या दुकानातही पाणी शिरलं। दरम्यान घटनास्थळी आपत्ती विभागाची टीम दाखल झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडी शहरातील नालेसफाई न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। वाशिमसह रिसोड, मालेगाव तसंच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला। पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान सलग पाऊस पडल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 75% क्षमतेनं भरलंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढलेली आहे। दरम्यान धरणाच्या सांडव्यातून 1600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, रतनगड यासह विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला। त्यामुळे दरड कोसळून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागानं पर्यटकांना या ठिकाणी बंदी घातली आहे। तरीही या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं धबधब्यावरील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे परिसरातील धबधबे कोसळू लागलेले आहेत आणि त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यांवर मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे। पुण्यात विजेचे 2 खांब पडल्यानं अनेक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला। ऑटो रिक्षावर हे खांब पडले। सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून कोयना धरणातून 2100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पाणी पातळी वाढल्यानं दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय। दरम्यान गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात 186 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून रामकुंड परिसरातले मंदिर हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे। मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। नदी नाल्यांना पूर आलाय तर सूर्या प्रकल्पातील धामणी धरण हे 84% भरलंय। धरणाचे 5 दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील 3 बत्ती बाजारपेठ परिसरात पाणी साचलं। पावसामुळे अनेक छोट्या मोठ्या दुकानात देखील पाणी शिरलं आणि दरम्यान घटनास्थळी आपत्ती विभागाची टीम दाखल झाली आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडी शहरातील नालेसफाई न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। वाशिमसह रिसोड, मालेगाव तसंच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला। पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान सलग पाऊस पडल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 75% क्षमतेनं भरलंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे। दरम्यान धरणाच्या सांडव्यातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, रतनगड यासह विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला। त्यामुळे दरड कोसळून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागानं पर्यटकांना या ठिकाणी बंदी घातली आहे। तरीही या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं धबधब्यावरील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे परिसरातील धबधबे कोसळू लागलेत। त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यांवर मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे। पुण्यामध्ये विजेचे 2 खांब पडल्यानं अनेक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला। ऑटो रिक्षावर हे खांब पडले। सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली।
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट धोकादायक बनलाय। रघुवीर घाटातील मुख्य मार्गालगत भूस्खलन झालंय। अर्धा रस्ता खचून दरीत कोसळला आणि त्यामुळे सातारा जिल्ह्यातील 25 ते 30 गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जाते। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना मुंबईतील सर्वच गणेश मंडळांची लगबग पाहायला मिळते। खेतवाडीतील बारवी गल्ली आणि खेतवाडीचा गणराया या गणेशोत्सव मंडळात गणरायाचं पाद्यपूजन करण्यात आलं।